सावची रेसिपी आज तुमच्यापर्यंत। आपण बनवत आहोत पिठलं। पिठल्यासाठी लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची आपण फोडणीला टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे। अगोदरच टाकायचं आहे म्हणजे मऊ येते। ते चण्याचं पीठ टाकलेलं आहे, ते परतव घेत आहे मम्मी। गॅस बारीकच ठेवायचा आहे, त्यामध्ये हळूहळू पाणी ओतायचं आहे। पिठलं पातळ असल्यामुळे पाण्याची कन्सिस्टन्सी जरा पातळच ठेवायची आहे आणि हलवायचं आहे, नाहीतर त्याला गठ्ठे पडतात। ते अजिबात नाही ठेवायचे, नाहीतर पिठलं बरोबर होत नाही। मॅश करून घ्यायचं आहे सगळीकडून, गठ्ठे पडता कामा नये त्याच्यामध्ये। तिथे भरभरून कोथिंबीर टाकायची आहे, त्यामुळे इतकं सुंदर पिठलं होतं, एकदम यम्मी। गॅस जरा कमी करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे एक 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे। ठेवलेलं आपलं झटपट पिठलं रेडी आहे। जर आपल्या घरी कोणतीही भाजी नसेल तर हे आपण चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो। बघा झटपट रेडी, एक 10 मिनटात होतं की नाही बघा, नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल लाईक करा